जरांगे पाटील यांच्या या सगळ्या भूमिकेच्या नंतर काही मूलभूत सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। हे सवाल कुठले, ज्याची आपल्याला चर्चा करणार आहोत बडे मुद्द्याच्या माध्यमातून। बघा, प्रस्थापितांना जरांगे फॅक्टरचा फटका बसेल का? जे प्रस्थापित महायुती महाविकास आघाडीचं राजकारण आहे, जे प्रस्थापित नेते आहेत, त्यांना या सगळ्याचा जबर फटका बसेल का, हा सवाल आहे। जरांगे पाटलांचा एमएमडी मराठा मुस्लिम दलित हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरेल का, हाही सवाल आहे, ज्याची आपल्याला चर्चा करायची आहे। जर तो उतरला तर मग किती मोठं परिवर्तन राज्यात होऊ शकतं। मनोज जरांगे पाटील कोणाचा खेळ बिघडवणार आहेत, महायुतीचा की महाविकास आघाडीचा सुद्धा? बघूया, चर्चा करूया त्याच्याबद्दल। चर्चा करायची आहे जरांगेंच्या राजकारणानं खरंच नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे का? आशा होती 4 चे 6 पक्ष झाले, नव्यांना संधी मिळेल, तसं होत नाहीये। प्रस्थापित आहेत, पण इथं तरी किमान विस्थापितांना संधी मिळेल का? आणि शेवटचा प्रश्न चर्चेला आणायचा आहे, जरांगे पाटील महाराष्ट्राच्या सत्ताकरणातले किंग मेकर ठरतील का? कारण जर 25 पेक्षा जास्त जागा त्यांच्या निवडून आल्या तर सद्यस्थितीत जरांगे हे किंग मेकर ठरतील का? चर्चा सगळ्या मुद्द्यांची आपल्याला करायची आहे। आणि आज या चर्चेमध्ये आपल्या सोबत राजकीय नेते नाहीयेत, आपल्या सोबत हे सगळं राजकारण ग्राउंडवरून पाहणारे, ही सगळी बॅटल, हे सगळं सोशल इंजिनिअरिंग अगदी जवळून पाहणारे, ज्यांना या महाराष्ट्राच्या समाजकारणाची नस अगदी चांगली माहिती आहे, असे राजकीय विश्लेषक पत्रकार आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार संजय बरकड आहेत। संजय सर, स्वागत आहे तुमचं। राजकीय विश्लेषक वसंत मुंडे आहेत, जे बीड मधून येतात। वसंतजी, तुमचंही स्वागत आहे। लोकसत्ताचे ते पत्रकार आहेत। राजकीय विश्लेषक केशव गोंडसे पाटील नांदेड मधून आहेत। संभाजीनगर, बीड आणि नांदेड हे 3 असे विभाग आहेत जिथं हा सगळा मुद्दा धगधगतोय। म्हणूनच आज ह्या सगळ्यांना बोलता आपल्याला करायचंय। सुरुवातीला मी संजय सरांकडे जातोय। संजय सर, ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांनी आपली भूमिका जाहीर केली, त्रिसूत्री दिली आहे त्यांनी, या त्रिसूत्रीचा मराठवाड्याच्याच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा काय परिणाम संभवतोय? नक्कीच आपण सुरुवातीला जो उल्लेख केला तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा वाटतो। एकतर त्यामध्ये आपण जो उल्लेख केला त्यामध्ये आपण स्पष्टपणे असा प्रश्न विचारलेला आहे की किती प्रस्थापितांना याचा थेट धक्का बसू शकतो। मनोज जरांगे पाटील यांचा आरक्षणाच्या मुद्द्यावरचं सुरू असलेलं महाराष्ट्रातलं जे काही आंदोलन आहे ते एक वेगळा भाग आहे आणि त्यांचा राजकारणामध्ये प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरून ताकद आजमावण्याचा किंवा आपली ताकद दाखवण्याचा हा दुसरा भाग आहे। दोन्ही भागाकडे जेव्हा आपण बघतो तर आंदोलन म्हणून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो न्यायालयीन पातळीवर कुठेतरी अडकला होता। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे त्याला पुन्हा एकदा तोंड फुटलं आणि महाराष्ट्रातला गोरगरीब मराठा, मी असं नेहमी उल्लेख करतो की ज्याच्या पायामध्ये फाटक्या चपला आहेत, ज्याच्या अंगावर फाटके कपडे आहेत, असा सगळा गरजवंत मराठा, ज्याला नाव दिलं गरजवंत मराठ्यांचं आंदोलन, तर हे सगळे आंदोलन म्हणून आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सगळे मराठा हे एकत्र आलेले आहेत। अशा वेळी मनोज जरांगे पाटलांनी जी काही भूमिका घेतलेली आहे ती अनेकांना खटकलेली आहे, अनेकांनी तिचं स्वागत केलं। खटकणाऱ्या भूमिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, जो आपला प्रश्नाचा रोग ज्याच्याकडे आहे तो आहे की त्यांनी राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यातही देवेंद्र फडणवीस यांना आपल्या टीकेचं प्रमुख लक्ष केलेलं आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील जेव्हा आता त्यांचं उमेदवार जाहीर करतील तेव्हा त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे, कोणत्या मतदारसंघात उमेदवार देतील, कोणत्या प्रस्थापित मतदारसंघात ते उमेदवार टाकतील, याकडे तर आपलं लक्ष असणारच आहे। परंतु त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसला आणि भारतीय जनता पक्षाला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आता राजकीय मैदानामध्ये येऊन डॅमेज करतं का? कारण लोकसभेच्या मैदानामध्ये आपण जो प्रस्थापितांचा उल्लेख केला तर पंकजा मुंडेंसारख्या दिग्गज उमेदवार, ज्या खरं म्हणजे राजकारणामध्ये प्रस्थापिताच्या विस्थापितही झाल्या होत्या, परंतु त्या प्रस्थापित राजकारणी होत्या, रावसाहेब दानवेंसारखे राजकारणी होते, अशा सगळ्यांना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा एक मोठा फटका बसलेला आपण बघितला आहे आणि निकालामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। किंबहुना भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रामध्ये जी पिछाड झाली आणि ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावरती भारतीय जनता पक्षाचं नुकसान झालं, त्यामध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर हा महत्त्वाचा ठरला, अशी राजकीय वर्तुळातही चर्चा आहे आणि वस्तुस्थिती अनेक जणांना अशीच आहे असं वाटतंय। त्यामुळं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण विचारलेलं आहे की प्रस्थापितांना किती ठिकाणी धक्का बसतो, हे आपल्याला बघावं लागणार आहे। नक्कीच, पण प्रेक्षकांना आपण दाखवूया मनोज जरांगे पाटलांचा हा परिणाम नेमका किती मतदारसंघात आणि कुठे कुठे आहे महाराष्ट्रात? का मनोज जरांगे पाटलांची एवढी भीती आहे? का सगळ्यांना असं वाटतंय की आपण जरांगेंना जाऊन भेटलं पाहिजे? का सर्व पक्षीय नेते गाठीभेटी घेत आहेत? त्याचं कारण मी तुम्हाला ग्राफिक्स मधून दाखवणार आहे। बघा,
महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर परिणाम 82 जागांवर आहे. महाराष्ट्रातल्या एकूण 82 विधानसभा मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा परिणाम दिसेल. जालना, संभाजीनगर, पुढचा जिल्हा बीड, या मराठवाड्यातले हे जिल्हे आहेत. प्रामुख्यानं धाराशिव हा जिल्हा, त्याचबरोबर आपल्याला मराठवाड्यातला आणखीन एक महत्वाचा जिल्हा तो म्हणजे हिंगोलीमध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे या फॅक्टरचा. परभणीमध्ये सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर लातूर असेल आणि त्याच्या शेजारचा नांदेड असेल, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा म्हणजे मराठवाड्यातले सगळे जिल्हे या जरांगे फॅक्टरच्या सावटाखाली येतील. आणि केवळ मराठवाड्यापुरता आहे काय? नाहीये. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठले जिल्हे आहेत बघा. पश्चिम महाराष्ट्रातल्या या प्रामुख्यानं नाही, हे उत्तर महाराष्ट्रात आपण बघतोय. उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यामध्ये त्याचा परिणाम आपल्याला दिसणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातला दुसरा जिल्हा जळगावमध्ये सुद्धा याचा परिणाम आपल्याला दिसलेला होता आणि या पुढच्या काळामध्ये तो दिसू शकतो, थेटपणे त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळे जिल्हे आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ग्राफिक्स काहीतरी अडचण आहे, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जिल्हे आहेत. विशेषतः सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि पुणे आणि मुंबईमध्ये सुद्धा. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी याचा परिणाम दिसणार आहे. पण मला चर्चेवर जाण्याच्या पूर्वी मराठवाड्यातलं जे राजकीय बलाबल आहे ते बलाबल आत्ता काय आणि जरांगे फॅक्टरच्या नंतर काय होऊ शकतं हे आपल्याला जाणून घ्यायचंय. त्यामुळे ते सुद्धा बघूया आपण की आजचं राजकीय बलाबल नेमकं काय आहे. मराठवाड्यातलं राजकीय बलाबल आपण जाणून घेतोय. 2019 विधानसभेचं भाजपला 16, उभाठाला 3, शिवसेनेला 9, राष्ट्रवादीला 6, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2, रासपला 1, अपक्ष 1 आणि अशा 46 जागांचं हे सगळं गणित आहे. पण आता हे गणित पलटवण्याची ताकद जरांगे फॅक्टर याच्यात आहे का हे आपण बघूया. आता पश्चिम महाराष्ट्राचं सुद्धा ग्राफिक्स आपण बघूया. पश्चिम महाराष्ट्रातले कुठले जिल्हे आहेत बघा. ठीक आहे, पण मी तुम्हाला सांगितलंय पश्चिम महाराष्ट्रातले कुठले जिल्हे आहेत. मला तोच मुद्दा घ्यायचा आहे आणि वसंतजींना विचारायचं आहे. वसंतजी, मराठवाड्याचं विशेषतः म्हणजे उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आहेच, पण मराठवाड्यातलं जे बलाबल आहे ते बलाबल बिघडवण्याची, या सगळ्यांचा खेळ बिघडवण्याची राजकीय ताकद जरांगे फॅक्टरमध्ये आहे का? एक प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, हा फॅक्टर केवळ महायुतीचं गणित बिघडवेल की ते महाविकास आघाडीचं सुद्धा बिघडवेल? नाही, जरांगे फॅक्टरचा जो परिणाम आहे तो लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीचं गणित बिघडवलं, पण विधानसभेमध्ये महायुतीचंच गणित बिघडेल अशी परिस्थिती आता दिसत नाहीये. कारण जरांगेंनी जी भूमिका राजकीय घेतली त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी उमेदवार उभा करणे, उमेदवार पाळणे आणि पाठिंबा देणे अशा 3 पातळ्यावर 3 सूत्रीवर घेतली. त्यामुळे त्यांनी पहिला जो मुद्दा घेतलेला आहे की जे रिझर्वेशनचे मतदारसंघ आहेत, रिझर्वेशन, त्या रिझर्वेशनच्या 54 मतदारसंघामध्ये आपण पाठिंबा द्यायचा आहे. म्हणजे जरांगे पाठिंबा देणार आहेत. आणि पाठिंबा कोणाला देणार आहेत ते? म्हणजे दलित समाजाला आपल्याकडे, मी जो MMD फॉर्म्युला म्हणालो, येस, त्यातला दलित समाज आपल्याकडे यावा त्याची ती रणनीती आहे. बरोबर आहे. ऐका ना, की त्यामध्ये जेव्हा जरांगे पाटील पाठिंबा देणार आणि ते बॉन्डवर लिहून घेणार, बहुतांशी मला असं दिसतंय की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत यांच्याकडनं ते घेतलं जातंय आणि त्यामुळं त्यांचा सरळ सरळ त्या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना साधारणपणे त्यांचा पाठिंबा राहील असं साधारणतः. आणि त्यामुळे त्या ठिकाणी महायुतीचं गणित बिघडेल आणि त्याचा फटका बसेल अशी साधारणतः सिच्युएशन दिसते आहे. दुसऱ्या बाजूला आता सगळ्याच पक्षांमध्ये उमेदवारीबद्दल अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि जरांगेचं आंदोलन ज्या पद्धतीनं सुरुवातीला ते जनांदोलन उभं राहिलं आणि मागणी आरक्षणाची होती, पण आरक्षणाच्या मागणीच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात हे आंदोलन उभं राहिलं आणि त्यामुळं प्रस्थापित व्यवस्था जी प्रस्थापित आहेत, जिल्हा पातळीवरचे आहेत, गाव पातळीवरचे आहेत, तालुका पातळीवरचे प्रस्थापित आहेत, या प्रस्थापितांना नाकारण्याची, त्यांच्या संस्थानांना त्यांच्या राजकीय अस्तित्वाला हादरा देण्याचा प्रकार या आंदोलनाने केला. पण राजकीय पातळीवर आता विधानसभेमध्ये ते किती यशस्वी होईल याच्याबद्दल आज तरी स्पष्टपणे सांगता येणार नाही. त्याचं कारण आहे
कारण जे उमेदवार आहेत, जे वेगवेगळ्या पक्षामध्ये इच्छुक उमेदवार आहेत, त्यांना तिकडे उमेदवारी मिळाली नाही की ते जरांगेंकडे रात्री जाऊन भेटतायत. आणि आता अनेक ठिकाणी असं घडतंय की जरांगेंना भेटतायत आणि नंतर ते महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटून उमेदवारी घेतायत, उमेदवारी मागतायत, त्यांना उमेदवारी जाहीर होत आहेत. त्यामुळे हे अप्रत्यक्षपणे जरांगेंचं पहिल्यापासून जे टार्गेट ज्याला आपण म्हणू की त्यांचं जे मत आहे किंवा हे आरक्षण देण्यामध्ये सगळ्यात मोठा अडसर कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे एकनाथराव शिंदे आहेत, पण त्यांचं टार्गेट हे देवेंद्र फडणवीस आहे आणि भारतीय जनता पार्टी. म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं असेल तुम्ही की भारतीय त्यांचा फॉर्म्युला हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पाडा हाच होता. दुसरा, शिंदेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये त्यांचा फारसा तसा सॉफ्ट कॉर्नर राहिला, कारण औरंगाबाद संभाजीनगरची जागा कशा पद्धतीने निवडून आली आपल्या सगळ्यांना माहित आहे. वरकड सर या ठिकाणी आहेत. आणि मग त्यामुळं मला असं वाटतं की यावेळेस सुद्धा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या त्या ठिकाणी ते टार्गेट केले जातील, टार्गेट होतील, असं साधारणतः चित्र स्थानिक पातळीवर आहे. कारण त्या पद्धतीचा रोष या आंदोलनाच्या माध्यमातून त्या समाजामध्ये निर्माण झालेला आहे. केशव, म्हणून ठीक आहे, मी येतो तुमच्याकडे. मला केशवजीने ह्या चर्चेत आणायचं आहे. केशवजी, साधारणपणे गरजवंतांची लढाई असं या आंदोलनाला म्हटलं गेलं आणि पहिल्यांदा आपण असं बघितलं की मांडणी साधारण सरधोपटपणे अशी मांडणी केली जाते की मराठा समाज म्हणजे सत्ताधारी समाज. पण पहिल्यांदा असं दिसलं की इथला जो विस्थापित आहे तो त्याचा आक्रोश घेऊन रस्त्यावरती येताना दिसला आणि प्रस्थापितांना त्याच्यात सामील व्हावं लागलं. आता मात्र विस्थापितांचा हा आवाज बुलंद झालाय, त्यामुळे विस्थापितांचं प्रस्थापितांच्या समोर एक कडवं आव्हान असेल का? निश्चितच. आपण जर पाहिलं, आपण जरांगे फॅक्टर म्हणतोय, हा काही शाब्दिक नाही, कोणी काही निर्माण केलेला बाऊ नाही. जरांगे फॅक्टर आपल्याला समाजात दिसतोय, रस्त्यावर दिसतोय, वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये दिसतोय आणि तो निवडणुकीत पण दिसला. आपण लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले, त्याच्यामध्ये जरांगे फॅक्टरने खूप जास्त इफेक्ट केला. तो महायुतीवर केला हे निश्चित आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधातला हा आक्रोश होता, त्यामुळे महायुती किंवा सत्ताधारी याच्यामध्ये जास्त सफर झाले हे निश्चित आहे. जरांगे फॅक्टर आहे. आता मूळ महत्वाचा मुद्दा आहे की जरांगे फॅक्टर किंग मेकर होणार. तर मला वाटतं की यासाठी हे सांगणं खूप जास्त घाईचं होणार आहे. समाजकारण करणं ही एक बाब वेगळी आहे आणि राजकारण करणं ही बाब वेगळी आहे. निश्चितच जरांगे खूप जास्त इफेक्ट राजकारणावर करतायत, पण ते स्वतःचे उमेदवार उभे करून ते निवडून आणण्या इतपत तयारीत आहेत का, हा महत्वाचा मुद्दा आहे. त्यांनी उमेदवार निवडले लोकसभेमध्ये, त्यांनी चॉईस दिला की हा उमेदवार पाडायचा आहे, हा उमेदवार आपल्याला निवडून आणायचा. लोकांनी त्यांना फॉलो केलं, मराठा समाजाने त्यांना फॉलो केलं. त्या पद्धतीने मराठवाड्याच्या 8ही जागांमध्ये, जसं आता वसंतजींनी सांगितलं, मराठवाड्याच्या 8ही लोकसभा मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टर चालला. जरांगेंना जे उमेदवार पाहिजे होते, पण असं म्हणू, जरांगेंना जे पाहिजे होते ते उमेदवार निवडून आले. पण आता जरांगे स्वतः उमेदवार उभे करतायत. तशी त्यांची तयारी झाली आहे का? राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीनेच केलं गेलं पाहिजे. तुम्हाला कार्यकर्त्यांची फळी लागते, प्रचाराची एक पद्धत आहे, तुम्हाला पोलिंग बूथवर तुमचे एजंट्स लागतात. अनेक आंदोलनांमधून मला फक्त त्याच्यात एक तुमचं सबमिशन हवंय. असं नाहीये आतापर्यंत, म्हणजे तुमच्या ह्याला मी फक्त हे करतोय, तुम्ही ऍड करा त्याच्यात. अनेक आंदोलन आहेत ज्या आंदोलनांमधून राजकीय पक्ष जन्माला आले. म्हणजे ताजं उदाहरण जर घ्यायचं तर दिल्लीतलं जे आंदोलन होतं, अण्णा हजारेंचं आंदोलन, त्याच्यातून आम आदमी पक्षासारखा एक पक्ष जन्माला आला. नुसता जन्माला आला नाही तर तो सत्ताधीश सुद्धा बनलेला आहे. मग या पार्श्वभूमीवर तुम्हाला वाटतं का ती परिस्थिती काहीशी इथं दिसते तुम्हाला? मी म्हणत नाही, अजिबात तसं म्हणत नाही की पूर्ण ते सत्तेत येतील, पण ते किंगमेकर ठरतील का? जर 20-25 जागा आल्या तर ते ठरू शकतात. त्याला दोन्हीमध्ये फरक करावा लागेल. केजरीवाल राजकारणात उतरायचंच या मानसिकतेनं या तयारीने आले होते. अण्णा हजारेंनी नंतर तशी काही केली आणि ते केजरीवालांच्या कृतीमधून सिद्धही झाले. पण जरांगेंच्या बाबतीत तसं दिसत नाहीये. जरांगे लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणायचे किंवा मग त्यांची भूमिका होती की मी राजकारणात उतरणार नाहीये, मी स्वतः लढेल की नाही हे निश्चित नाहीये, की उमेदवार उभे करेन की नाही हे पण निश्चित नाही. पण आता त्यांनी जाहीर राजकीय भूमिका घेतली. दोन्ही मधला फरक आहे की केजरीवाल प्रिपेअर होऊन आले होते, जरांगे प्रिपेअर नाहीये. म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे, तुम्ही जर प्रिपेअर नसाल तर तुम्ही राजकारणाच्या आणि स्पेशली निवडणुकीच्या मैदानात कसे उतरणार आहात?
तुमचं प्रिपरेशन आहे का, कार्यकर्त्यांची जाळं ठरलंय का? आणि इथं तुम्हाला लढायचं कोणाविरुद्ध आहे? पुढे मराठा असू शकतो ना, पुढे काही मराठा आरक्षणाला विरोध करणाराच उमेदवार आहे असं काही नाहीये. मराठा उमेदवार असू शकतो, तो समर्थन देणारा उमेदवारही असू शकतो. मग तुम्ही निवडणार कसा? मला तोच मुद्दा संजय सरांना विचारायचा आहे. संजय सर, भाजपनं जी यादी दिली 16 उमेदवार मराठवाड्यात त्यांनी जाहीर केले, त्यापैकी 13 उमेदवार जर बघितले म्हणजे बाकीचे राखीवचे सोडून द्या, 13 पैकी 10 तर त्यांनी मराठा दिले. भाजपनं सुद्धा जरांगे फॅक्टरला मराठा काढणं उत्तर दिलंय का? अशा वेळी मराठा समाजाची कदाचित एक पेच निर्माण त्यांच्या समोर होऊ शकतो का? हा पण आपलाच आहे, तो पण आपलाच आहे. नक्कीच. आता जरांगे पाटलांना एक स्पष्टपणे त्यांचा रोग जो आहे, आतापर्यंत आंदोलनामध्ये आरक्षण मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस किंवा भाजपवर टीका करणं हा वेगळा मुद्दा आहे. पण आता थेट मुद्द्यावर त्यांना यावं लागेल. निवडणुकीच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा सरसगट तुम्ही फक्त महायुतीच्या उमेदवारांना मदत होईल अशा पद्धतीनं रणनीती आखणार असेल तर ते अत्यंत स्पष्ट होणार आहे 29 तारखेच्या नंतर. त्यात काय सगळ्यांना राजकारण कळतं. त्यामुळं त्यांनी जर तो डाव खेळला तर असं सरळ सरळ चित्र दिसतं की ते स्वतःची ताकद वाढवणं, राजकीय मैदानामध्ये काही प्रमाणात उमेदवार निवडून आणणं आणि भारतीय जनता पक्षाला पाडणं, हे 2 टार्गेट त्यांचे असतील तर त्यांनी ते स्पष्टपणे जाहीर करायला हरकत नाही. कारण त्या आरक्षणातून आता जसं उल्लेख केला आमच्या दोन्ही सहकाऱ्यांनी की ते समाजकारणातून राजकारणामध्ये येऊ पाहत आहेत. नंबर 2ची गोष्ट की आता जो तुम्ही उल्लेख केला की बॉन्डवर लिहून द्या असं त्यांनी सांगितलं आहे. त्यांनी असं कुठं म्हटलेलं आहे की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी मला बॉन्डवर लिहून देऊ नये. त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या उमेदवारांनी त्यांनी जातीचा पण उल्लेख केला की मी सर्व जातीचे उमेदवार देणार, मराठा सोडून ओबीसीमध्ये पण उमेदवारी देणार, मुस्लिम धर्मियांना पण उमेदवारी देणार. तर खरंच ते तसं करणार आहेत का? दुसरं, भाजपच्या एखाद्या उमेदवारांनी जर त्यांना सांगितलं की मी मराठा समाजासाठी खूप काम केलेलं आहे आणि माझ्या कामाचं मी यादी इथं सोबत लावत आहे, तुम्ही मला पाठिंबा द्या, मी पुढच्या काळामध्ये तुमच्या जे काही बॉन्डची काही पद्धत ठरलेली आहे का? म्हणजे बॉन्डवर नेमकं लिहून काय द्यायचं? मनोज जरांगे पाटील यांनी त्याचं काही असा 10 कलमं ठरवली आहे का? मला बॉन्डवर अमुक गोष्टी लिहून पाहिजे तरच मी पाठिंबा देईल. त्यामुळे भाजपचा उमेदवार समजा उद्या मनोज जरांगे पाटलांना पत्र घेऊन गेला, बॉन्ड तशी शक्यता मला वाटत नाही, पण समजा गेला तर ते देणार आहे का पाठिंबा? हे अशा अनेक प्रश्न आहे की ज्याची उत्तरं मनोज जरांगे पाटील हे स्वतःच देतील आणि आपल्याला त्यांच्या उत्तराची वाट बघावी लागेल. बरं, मला वसंतजींना विचारायचं आहे. वसंतजी, जेव्हा जेव्हा असंच घडलेलं आहे की म्हणजे धर्माच्या बाबतीत घडलंय, जातींच्या बाबतीत घडलेलं आहे आणि तो राजकीय इतिहास आहे, पोलरायझेशन, रिव्हर्स पोलरायझेशन. जर आज हे पोलरायझेशन झालेलं असेल, राजकीय दृष्ट्या पोलराइज करण्याचा हा प्रयत्न झाला एका समाजाला, तर त्याचं रिव्हर्स पोलरायझेशन सुद्धा होईल का? त्याची रिॲक्शन ही येऊ शकते का? रिव्हर्स पोलरायझेशन तुम्हाला दिसतंय का? लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं हे पोलरायझेशन झालं, म्हणजे एक गठ्ठा मतं, म्हणजे अनेक गावं जेव्हा आपण बघतो, जी मतांची आकडेवारी आली, त्या आकडेवारीवरून असं स्पष्ट झालं की गावं एका बाजूला गेलेली दिसली. आणि म्हणून त्याची आता या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजून त्याची प्रतिक्रिया येऊ शकते, जी लोकसभेमध्ये ती काही कमी अधिक प्रमाणात दिसली आणि ती विधानसभेमध्ये जास्त प्रमाणात दिसू शकते, हे यातनं आपल्याला स्पष्ट होईल. दुसरी गोष्ट यामध्ये अशी आहे की पण मी थेट विचारतोय, राजकीय दृष्ट्या जरी ते रिव्हर्स पोलरायझेशन झालं तरी मराठा समाजाच्या शक्तीच्या समोर ओबीसी शक्ती उभी राहून एक खरं तर इतक्या सगळ्या जातींच्या माध्यमातून ते उत्तर, राजकीय उत्तर यशस्वीरित्या होऊ शकतं का? नाही, काही ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये संख्येवर ते उत्तर होईल, ज्या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी तशा प्रकारचं उत्तर होईल, ज्या ठिकाणी मराठा बहुबल आहे त्या ठिकाणी तशा पद्धतीचं उत्तर होईल. पण ज्या ठिकाणी म्हणजे लोकसभेमध्ये जे आपल्याला दिसून आलं की ज्या ठिकाणी मराठा बहुबल आहे त्या ठिकाणी तुम्ही जे सुरुवातीला आम्ही 3M म्हणतो पण तुम्ही MMD असा जो उल्लेख केला, तर त्या पद्धतीचं जर झालं तर मला वाटतं की याचं उत्तर दोन्ही बाजूनी अनेक ठिकाणी प्रत्यक्षात येऊ शकतं. ठीक आहे, खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं आणि मला गोंडसे पाटलांना तेच विचारायचं आहे. पाटील साहेब, जर समजा आपण असं गृहीत धरू, हे हायपोथेटिकल बोलतोय, जे दिसतंय त्याच्यावरती बोलतोय, जरांगे पाटलांची भेट घेण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू गेले, अगदी माजी खासदार सुद्धा तिथं गेलेले होते, इम्तियाज जलील, त्यांची सुद्धा भेट झाली, त्यांनी सुद्धा सोबत येण्यासंदर्भात बोलले.
दुसरं, जरांगे पाटील असं म्हणतात की आम्ही त्यांना ज्या राखीव जागा आहेत त्या तिथं आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. याचा अर्थ असा आहे का की मराठा, मुस्लिम आणि दलित अशा प्रकारचं एक सोशल इंजिनिअरिंगचं समीकरण तयार करायचं आणि ह्या समीकरणाच्या देशात अनेक आतापर्यंत सोशल इंजिनिअरिंग झाले, पण हे सोशल इंजिनिअरिंग उत्तर ठरू शकेल का या सगळ्या राजकारणाला, आत्ताच्या प्रस्थापित राजकारणाला? मी थोड्या वेळापूर्वी जसं म्हणालो की तुम्हाला राजकारण करायचं तर त्यासाठी प्रिपेअर होऊन नाही राहिला. अचानकपणे तुम्ही काहीतरी फॉर्म्युला ठेवाल आणि मग तो लोकांच्या डोक्यात उतरेल, असं राजकारणामध्ये खूप कमी वेळा होतो. आणि जसं तुम्ही सुरुवातीला म्हणालात की विस्थापित विरुद्ध प्रस्थापित अशी लढाई झालेली आहे. जरी मुस्लिम, दलित आणि मराठा असं एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तरी विरोधात असणारे उमेदवार पण मराठा असू शकतात, ते दलित असू शकतात, ते मुस्लिम असू शकतात. मग एक गठ्ठा जाणारच का? जरांगींचा प्रभाव निश्चित आहे. त्यांच्या सांगण्यावर समाज एखाद्याच्या मागे जातोय किंवा एखाद्याच्या विरोधात जातोय, पण तो आता तुम्ही सांगितलेल्या विशिष्ट उमेदवाराला निवडून देईलच का याची खात्री नाहीये. याचं आणखी एक कारण आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे, फाटाफूट झालेली आहे. आता लोकांना ऑप्शन्स खूप झाले. महाआघाडी जशी आहे तशी महायुती आहे, आता तिसरी शक्ती आहे, मनसे आहे, मग जरांगे आहे, वंचित बहुजन आघाडी आहे. प्रत्येक जण जातीचा जो काही गेम आहे तो गेम खेळणार. त्यामध्ये जरांगेंना आपला गेम फिट बसवण्यासाठी इतकं प्रिपरेशन करणं आवश्यक होतं. ते झालंय का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला वाटतं. बरं, पण सध्याची सामाजिक स्थिती तुम्हाला अशी दिसतेय की हा जो MMD फॉर्म्युला आहे, म्हणजे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत, हा MMD फॉर्म्युला ते सोशल इंजिनिअरिंग जेल होणार ज्याला आपण म्हणतो, तशी सामाजिक स्थिती तुम्हाला जाणवते का? संजय सर. नक्कीच आपण लोकसभेमध्ये जर बघितलं तर लोकसभेमध्ये साधारणपणे जो ट्रेंड राहिलेला आहे, म्हणजे उद्धव ठाकरेंना ज्या टीकेला सामोरं जावं लागलं की पोलरायझेशन होताना काय झालं की मुस्लिम अल्पसंख्याक वोटिंग हे महायुतीपासून ते महायुतीकडे तर जातच नाही, परंतु ताकदीने संभाजीनगरचा मतदार जर संघ सोडला तर बाकी सगळीकडे ते महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे गेलं. त्यामुळं ते पोलरायझेशन 101% होण्याची शक्यता आहे. मुस्लिम आणि मराठा वोटिंग हे अनेक ठिकाणी या मतदारसंघामध्ये एकत्र येऊन त्याची गोळाबेरीज होऊन अनेक प्रस्थापितांना धक्का बसू शकतो. दलित मतांचं मात्र आत्ता आपण कॉन्फिडेंटली काही बोलू शकत नाही, परंतु मुस्लिम आणि मराठा वोटर साधारणपणे एक ट्रेंड सेट करू शकतात महाराष्ट्रामध्ये की कोणत्या बाजूने जायचं, म्हणजे त्यांनी स्वतःच्या उमेदवाराच्या बाजूने जायचं, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बाजूला. सर एक मुद्दा त्याच्यातला, महायुतीच्या बाजूला तर नव्हतेच ते, समजा महाविकास आघाडीच्या बाजूने मुस्लिम समाजात, तर महाविकास आघाडीकडून तो काढून आणायचा, मुस्लिम समाजाला तो विश्वास द्यायचा आणि मराठा मुस्लिम असं जेल करणं, हे सामाजिक दृष्ट्या आता शक्य दिसते का तुम्हाला? नाही, मला तेच म्हणायचं की ते मनोज जरांगे पाटलांनी अजून काय केलं की त्यांचा प्लॅनच नेमका सांगितलेला नाही ना, की त्यांचे उमेदवार असतील की नसतील आणि नसताना ते कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देतील. म्हणजे मला तेच म्हणायचं, जर त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर तिथलं मराठा आणि मुस्लिम वोटिंग हे तिकडे जाऊ शकतं. हा सरळ त्यांचा हे असेल ना की त्यांचं टार्गेट काय असेल की माझा उमेदवार द्यायचा नाही, मग मी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीकडच्या एखाद्या उमेदवाराने त्यांना बॉन्डवर लिहून दिलं की मी मराठा आरक्षणासाठी काम करतोय आणि केलेलं आहे पूर्वी, तर त्याला पाठिंबा दिल्यानंतर तसं पोलरायझेशन करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे आणि त्याच्यामध्ये ते सक्सेस होऊ शकतात असं मला वाटतं. बरं, वसंतजी, आता तुम्ही बीडचं राजकारण बघितलं किंवा मराठवाड्यातलं सगळं राजकारण बघितलेलं आहे. सामाजिक कंगोरे आता खूप, म्हणजे जातीच्या अस्मिता ह्या खूप टोकदार बनलेल्या आहेत सगळ्याच ह्या गेल्या काही साधारणपणे वर्षभरामध्ये. त्याचं थेट मतांमध्ये विभागणी झालेली दिसतेय तुम्हाला, जे सामाजिक दिसत होतं ते. भाजपला असं वाटतंय का की ओबीसी पूर्ण त्यांच्याकडे येईल? खरंच तशी परिस्थिती आहे का? किंवा भाजपला पूर्णपणे मराठा विरोधी अशा प्रकारचं पोर्ट्रे करण्याचा प्रयत्न आहे? खरंच तसं आहे का? मतांच्या पातळीवर खाली ग्राउंडवर काय दिसतंय? लोकसभेमध्ये मतांच्या पातळीवर तुम्ही जे म्हणताय ते दिसून आलेलं आहे की भाजप विरोधी मतदान पूर्णपणे दिलेलं आहे आणि त्याचा परिणाम मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एकही जागा राखता आली नाही. एकही जागा राखता आली नाही. ही वस्तुस्थिती आता 4 महिन्यापूर्वीची आहे. बरोबर. आणि त्यामुळं मला
असं वाटतं की हे election आहे आणि भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीनं टार्गेट या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी झाली आणि त्याचा जो पर्क्युलेशन आहे ते गाव पातळीवर झालेलं आहे. म्हणजे तुम्ही सोशल मीडिया काढून जर आपण पाहिलं तर आपल्या हे लक्षात येईल की भारतीय जनता पार्टी बद्दलचा किती राग या आंदोलनामधून व्यक्त झालेला आहे. आणि त्यामुळे हे मतांमध्ये या निवडणुकीमध्ये सुद्धा ते दिसेल असं चित्र आज मला तर दिसतं आहे. फक्त एवढाच त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो की आता एखाद्या एक मतदार बहुसंख्य मतदारसंघामध्ये ज्यावेळेस मराठा तिन्ही उमेदवार मराठा आहेत, दोन्ही उमेदवार मराठा आहेत, त्या ठिकाणी काही मतांची विभागणी होऊ शकते. पण आजही मराठवाड्यामध्ये आणि सगळीकडे मनोज जरांगे यांचा प्रभाव आपल्याला नाकारता येणार नाही. आणि म्हणून ते ज्या बाजूला कल देतील त्या बाजूला त्याचं मुख्य कारण हे आहे की मराठा समाजातल्या गरजवंत जो कष्टकरी आहे, शेतकरी आहे, जो बेरोजगार आहे, जिच्या हाताला काम नाही, अशा प्रकारचा जो मोठा वर्ग आहे, या वर्गाची आशा ही मनोज जरांगे पाटलांनी पल्लवित केली आणि मग हे गरजवंतांचा लढा म्हणून उभा केला आणि त्याच्या पाठीमागातही राजकीय शक्तीमध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आणि मनोज जरांगेने हे लपवून ठेवलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी हे सांगितलं की जोपर्यंत आपण आपली राजकीय शक्ती दाखवत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी काउंट करणार नाही. त्यांना कळलंय राजकारण्यांना कसं त्यांच्याकडून मागण्या कशा मान्य करून घ्यायच्या हेही कळलंय आणि राजकारणी कशाला घाबरतात हेही त्यांना कळलेलं आहे. मला आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये त्यांनी पाडा आणि समर्थन या दोन्ही गोष्टींचा अवलंब केला. पण जसं संजय वरकड सर म्हणाले की 29 तारखेनंतर म्हणजे विड्रॉल झाल्यानंतर खरं चित्र स्पष्ट होणार आहे की ते नेमकं कोणाच्या दिशेने ते जाणार आहे. पण आज जे काही एकूण परिस्थिती दिसते मराठवाड्यामध्ये, बीडमध्ये ज्या पद्धतीनं राजकारणात बीडमध्ये जे भारतीय जनता पार्टीमध्ये होते अनेकांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारी विद्यमानांनी नाकारली आणि त्यामुळं हे जो सगळा प्रेशर आहे समाजाचा, जो संख्येचा प्रेशर आहे, हा संख्येचा प्रेशर उमेदवारांसोबत सुद्धा आहे, ते नाकारता येणार नाही. आणि त्यामुळं ही जी एकूण राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसणारच आहे. ठीक आहे पाटील साहेब, मला विचारायचं तुम्हाला की जेव्हा हे सगळं आंदोलन सुरू होतं काय गोष्टी घडल्या? आमदार जेव्हा आले, मंत्री जेव्हा आले तेव्हा घेराव झाला, त्यांना गावात येण्यापासून रोखलं गेलं, गावबंदी करण्यात आली, आंदोलनाची वेगवेगळी माध्यमं होती. त्याचबरोबर या सगळ्यातनं असं दिसलं की प्रस्थापित जे नेते मंडळी आहेत त्यांना जाब विचारण्यात आला, तुम्ही आमच्या आरक्षणासाठी काय केलं, तुम्ही आमच्या प्रश्नांसाठी काय केलं, तुमचे प्रश्न सुटले. म्हणजे प्रस्थापितांच्या बद्दलचा जो राग आहे तो केवळ इतर समाजातल्या आमदारांबद्दल नाही, मराठा समाजाच्या आमदारांच्या बद्दल सुद्धा तो राग आपल्याला वेळोवेळी व्यक्त होताना दिसला. आता ही एक संधी आहे का की सामान्य माणसं जी आहेत म्हणजे सामान्य कुटुंबातली येणारी माणसं त्यांना राजकीय प्रतिनिधित्व मिळू शकतं? शिवसेना असा होता बाळासाहेब ठाकरे ज्यांनी त्यावेळेस त्याच परिस्थितीमध्ये एका पांटपरीवाल्याला उमेदवारी दिली, त्यांना आमदार केलं, पुढे मंत्री केलं. रिक्षावाला असेल किंवा भाजीपाला विकणारा असेल, अशी कितीतरी लोक आली जे राजकारणात एस्टॅब्लिश झालेली पुढे आज मंत्री सुद्धा झालेली आहेत. कदाचित या आंदोलनाच्या माध्यमातून समोर येणारं नेतृत्व हे असंच सामान्य असू शकतं का? तशी शक्यता तुम्हाला वाटते का? निश्चितच आपण लोकसभेलाही पाहिलं की मातब्बर किंवा आपण सो कॉल्ड प्रस्थापित म्हणू, प्रस्थापित उमेदवारांना पाडून त्या मानाने विस्थापित असणारे उमेदवार खूप ठिकाणी निवडून आले आणि त्याच्यामध्ये जरांगे फॅक्टरने पण काम केलेलं. विधानसभेलाही निश्चित नवीन चेहरे अनेक दिसू शकतात. यावेळी एकंदर आपण लोकसभेत जसं पाहिलं तसं विधानसभेतही काहीसं प्रस्थापितांविरुद्धचं वातावरण आपल्याला दिसतं आहे फील्डवर काम करताना. तर निश्चितच नवीन चेहऱ्यांना खूप संधी मिळू शकते. पण आता जरांगेंनी दिलेले नवीन चेहरे चालणार आहेत का वेगवेगळ्या पक्षांनी दिलेले नवीन चेहरे चालणार आहेत, हा महत्वाचा मुद्दा आहे. ज्या पद्धतीने जरांगे नवीन चेहरे देतील त्याच पद्धतीने इतर पक्ष, जसं आपण पाहिलं की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने विदर्भामध्ये नवीन चेहरा दिला, निलेश लंके सारखा नवीन चेहराच लोकसभेसाठी दिला, किंवा मग कल्याण काळे होते रावसाहेब दानवेंना पाडणारे, तर ते आमदारकीला पडलेले होते. नागेश पाटील आष्टीकर असतील हिंगोलीमधून निवडून आलेले, ते विधानसभेला 3 नंबरला होते पण ते लोकसभेमध्ये निवडून आले. ते नवीन चेहरा जरी नसले तरी लोकसभेच्या दृष्टीने नवीन मानले जाणारे चेहरे निवडून आले. निश्चितच यावेळीही मला वाटतं विधानसभेमध्ये जरांगे पाटलांनी दिलेले उमेदवार असतील किंवा इतर पक्षांनी दिलेले असतील,
निश्चितच नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतील. एकंदर सत्तेविरुद्धचा सूर आपल्याला पाहायला मिळतोय. तो सूर किंवा ती जी एक काय सुप्त लाट म्हणूया, आता लाट म्हणावं की नाही माहिती नाही, पण ज्या पद्धतीचा एक ट्रेंड दिसतोय त्या ट्रेंडला राजकीय पक्ष कितपत रोखण्यात यशस्वी होतात आणि ते इनकॅश करण्यात जरांगे पाटील असतील किंवा मग त्या पद्धतीचे सगळे एकंदर पक्ष असतील, छोटे पक्ष, ते कितपत यशस्वी होतात यावरच नवीन चेहरे किती दिसतील याचं यश अवलंबून असणार आहे. पण निश्चितच नवीन चेहरे यावेळी खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील. खरंय. आता जर संजय सर आपण हे मान्य केलं, एक ट्रेंड असा सुद्धा सांगितला जातोय की कदाचित ही निवडणूक 1995 सारखी असू शकते, जिथं सगळ्यात जास्त अपक्ष निवडून आले किंवा स्पष्ट बहुमत कुणाला न मिळता या अपक्षांच्या मदतीनं हे सरकार येऊ शकतं. इन दॅट केस अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांच्या हातात जर 25 आमदार असतील तर जरांगे पाटील किंगमेकर ठरतील का? संजय सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. वसंतजी, तुमचं काय मत आहे? त्या परिस्थितीमध्ये जरांगे पाटील किंगमेकर ठरू शकतात जर 20-25 आमदार त्यांच्या हातात असतील तर? वसंतजी, माझा आवाज येतोय? त्यांच्यापर्यंत पण आवाज पोहोचत नाहीये. मी गुणसे पाटलांकडे जातो. तुम्ही उत्तर देऊ शकाल याचं? निश्चितच 20-25 आमदार ज्या पक्षाकडे किंवा ज्या नेत्याकडे असतील ते निश्चितच किंगमेकर ठरणार आहे. कारण सध्याची जी काय राज्यातली स्थिती दिसते, कुठल्याही पक्षाला किंवा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल अशी स्थिती सध्या नाहीये. मग मराठवाडा असेल किंवा इतर विभाग असतील, स्थिती तशी नाहीये. आणि जर मनोज जरांगे पाटील यांच्या हातात जर 25 आमदारांचं बळ आलं तर निश्चितच ते किंगमेकर ठरतील. पण पुन्हा प्रश्न येतो की 25 आमदार निवडून आणण्या इतपत जरांगे पाटील यांची ग्राउंडवरची तयारी झालेली आहे का? ज्या कुणाच्या हातामध्ये 20-25 असतील तो किंगमेकर ठरणारच आहे. पण ते जरांगे पाटील असतील का हे त्याच्या तयारीवर अवलंबून. नक्कीच. मी शेवटची कमेंट घेतो. आपण जोडले गेलोत, आपल्यासोबत संजय सर सुद्धा जोडले गेले. संजय सर, किंगमेकर ठरतील का 25 आमदार जर जरांगे पाटील यांच्याकडे आले तर? नक्कीच. आत्ता मी थोडंसं कट झालो त्यामुळे आत्ता कोणी काय मुद्दा मांडला तो माहीत नाही. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जरांगे पाटील किंगमेकर 100% ठरू शकतात. कारण आता त्यांनी मैदानात उडी मारलेली आहे आणि त्यांच्या प्रवाहाखाली काही उमेदवार 100% विजय मिळवतील जर ते खरोखर रिंगणात राहिले तर. कारण त्यांना आता मी जसं सांगितलं की 29 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी त्यांना निर्णय घेणंसुद्धा थोडंसं अवघड जाणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं वेट करूया. पण ते जर मैदानात असले समजा तर मात्र ते 100% 100% किंगमेकर ठरतील. मग आपण त्यांची संख्या 25ही ठरवली किंवा 15ही ठरवली तरी हरकत नाही. कारण त्यांनी आज स्पष्टपणे जाहीर केलेलं आहे की मी सर्व मतदारसंघामध्ये उमेदवार देणार नाही. मी मोजक्यात, हा शब्द आहे त्यांचा, फोकस केला. फोकस कमी जागा लढवतील. त्यामुळे ते फार फोकस केलेलं आहे. त्यांनी फोकस पॉलिटिक्स केलेलं आहे. त्यामुळे ते खूप कमी जागा लढवतील. पण आहे त्या जागेवरती त्यांची प्रतिष्ठा पणाला लावून स्ट्राईक रेट चांगला देण्याचा प्रयत्न असेल प्रकारचे ते सगळे वापरून ते स्ट्राईक रेट चांगला देण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या राजकारणातला हा जरांगे फॅक्टर किती महत्वाचा आहे तर बघा, आम्ही जेव्हा जनतेला विचारलं की मनोज जरांगे पाटील यांचा हा फॅक्टर हवाडा देईल का सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांना, बघा 77% लोकांना वाटतंय की होय, हा फॅक्टर हवाडा देणार आहे. तर 23% लोकांना वाटतंय नाहीये. बघूया 23 तारखेला हे कळणार आहे. पुढच्या राजकीय खेळींमध्ये सुद्धा आपल्याला कळणार आहे की